हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सेल्फ इनलायटन. आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 10th स्टँडर्डची 3.1 इफ ही पोयम बघणार आहोत. जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील. सो इफ ही पोयम खूप इंटरेस्टिंग आहे. ही जी पोयम आहे ती लिहिलेली आहे रुडयार्ड किपलिंग यांनी. प्रोनाऊन्सिएशन थोडंफार वेगवेगळे असतात. कुणी रुडयार्ड किपलिंग बोलतं तर कुणी रुडयार्ड किपलिंग बोलतं. सो रुडयार्ड किपलिंग यांनी ही पोयम लिहिलेली आहे. आता रुडयार्ड किपलिंगबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 1865 झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 1936 झालेला आहे. सो रायटर खूप आपल्यापेक्षा काही 1-2 सेंचुरीज 1 सेंचुरीच्या अगोदरची ही स्टोरी आहे. सो रुडयार्ड किपलिंग हे एक इंग्लिश जर्नलिस्ट होते, म्हणजे पत्रकार होते. काही शॉर्ट स्टोरी त्या लिहायचे, काही पोयम पण त्यांनी लिहिलेले आहेत आणि नॉवेलिस्ट पण होते, म्हणजे नॉवेल पण लिहायचे, कादंबऱ्या त्यांनी लिहिलेले. आणि युनायटेड किंगडममधलं म्हणजे UK मधले ते वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर होते. खूप फेमस असे ते रायटर होते. आणि 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांची पॉप्युलॅरिटी खूप जास्त होती, ज्यामध्ये त्यांनी प्रोज आणि वर्स ह्या टाईपमध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांना नोबेल प्राईजनं पण सन्मानित करण्यात आलेलं आहे 1907मध्ये, त्यावेळेस त्यांचं वय होतं 42 वर्ष. आणि ते पहिले लेखक आहेत की ज्यांनी इंग्लिशमध्ये नोबेल प्राईज रिसीव्ह केलेलं आहे. ही इज वन ऑफ द फर्स्ट रायटर. आणि ही पोयम जी आहे, ज्या पोयमबद्दल आपण आज डिस्कस करतोय, ती ह्या व्यक्तीने लिहिलेली, जी व्यक्ती नोबेल प्राईज विनर आहे आणि त्या शतकातल्या प्रोज आणि वर्समध्ये खूप फेमस असा रायटर आहे रुडयार्ड किपलिंग यांनी. सो ही पोयम, या पोयममधून त्यांनी काय मेसेज दिलेला आहे, तर ही पोयम आहे वडिलांचं आणि मुलांचं, या दोघांमधलं जे कम्युनिकेशन आहे, वडिलांनी मुलाला दिलेला जो सल्ला आहे त्याबद्दल आहे. आता तो सल्ला कशासाठी दिला आहे ते आपल्याला पोयम ज्यावेळेस संपेल त्यावेळेस कळेलच. ज्यावेळेस ती एंड होईल त्यावेळेस आपल्याला मोर क्लिअर होऊन जाईल. तर पोयम खूप छान पद्धतीने त्यांनी लिहिलेली आहे. आणि थोडंफार जे वर्ड्स आहेत, जर आपण पोयम वाचली तर वाचल्यानंतर लक्षात येत नाहीत, थोडेफार नवीन आहेत आपल्यासाठी, त्यामुळे पोयम लक्षात येत नाही. आणि बघा, पोयममध्ये काय असतं की प्रत्येक शब्दामध्ये खूप सारे अर्थ दडलेले असतात आणि ते आपल्याला शोधावं लागतात आपल्या पोयमनुसार. सो आपण तेच करणार आहोत. शब्दशः अर्थ आपण इथे नाही धरणार आहोत, तर पोएटला काय एक्सपेक्टेड आहे, पोएटला काय समजावून सांगायचं आहे, तर ते आपण लक्षात घेणार आहोत. सो आपण स्टार्ट करू. वन ऑफ द इंटरेस्टिंग पोयम आणि खूप मोलाचा सल्ला एका वडिलाने त्यांच्या मुलाला दिलेला आहे. आणि तो फक्त मुलालाच नाही, तर आत्ताची जी काही जनरेशन आहे त्या सगळ्यांनाच तो अप्लाय होतो, आपल्या सगळ्यांनाच तो लागू होतो. जर आपण ऐकलं हा सल्ला, जर आपण आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट केला, त्याचा प्रत्यक्ष आपण एक्सेप्ट केलं त्याला, तर खूप मोठा फायदा पण आपल्याला होईल. सो स्टार्ट करू आपण. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लूजिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not be tired by waiting, or being lied about, don't deal in lies. Or being hated, don't give way to hating, and yet don't look too good, nor talk too wise. सो एकतर पोयम आपण वाचलेली आहे. पोयममध्ये काही वर्ड्स आलेले आहेत, काही फ्रेजेस यूज केलेले आहेत, आणि ज्याचा आपण एकत्रितपणे अर्थ लक्षात घेणार आहोत. हा फर्स्ट स्टांजा आहे. पोयम ॲक्च्युली 4 स्टांजामध्ये डिवाईड केलेले आहे, त्यातला आपण फर्स्ट स्टांजा बघतोय. सो पहिल्या लाईनचा अर्थ काय की इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लूजिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. तर काय होतं की जर तू तुझं डोकं शांत ठेवू शकला, जर तू शांत राहू शकला, केव्हा की ज्या वेळेस बाकीचे लोक
त्यांच्या अपयशाचं खापर तुझ्यावरती फोडतायत त्यावेळेस. म्हणजे काय होतं, आपल्याला बघा, आपल्या आजूबाजूच्या लोकांची ही टेंडन्सी खूप मोठी असते की काय करतात ते जर अपयशी झाले तर ते काय करतात, दुसऱ्यांकडे बोट दाखवतात, याच्यामुळे झालं. मग त्याला छोटंसं कारण पण असू शकतं, किंवा मग तिथं तो व्यक्ती इन्व्हॉल्व पण नसेल. पण आपण काय करतो की बरेच लोक काय करतात की त्यांचे अपयशाचा खापर दुसऱ्यावरती कुणावरती तरी लोटून देतात. हे असं नव्हतं म्हणून हे असं झालेलं आहे. सो इथं काय सांगतात की ज्यावेळेस असं काहीतरी घडतंय की तुझ्या आजूबाजूचे लोक त्यांच्या अपयशाचं खापर तुझ्यावरतीच फोडतायत, आणि त्यावेळेस जर तू शांत राहू शकला तर, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. बघा, त्या अगोदर कीप युअर हेड, याचा अर्थ काय आहे तर शांत राहणे. सो इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. आणि जर तू तुझ्या स्वतःवरती विश्वास ठेवला, किंवा ज्या वेळेस वेन ऑल मेन डाऊट यू, बाकीचे लोक तुझ्या कृतीवरती, तू जे काही करतोय त्याच्यावरती त्यांना थोडाफार संशय येतोय, त्यावेळेस जर तू तुझ्यावरती विश्वास ठेवतोय, म्हणजे काय, बाकीच्या सगळ्या लोकांचा तुझ्यावरती विश्वास नाही, पण त्यावेळेस काय असायला पाहिजे, तू तुझ्या स्वतःवरती काय करायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. आपण जे काही करतोय ते बरोबर करतोय, त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. पण असं करून चालणार नाही की फक्त आपण जे करतोय तेच बरोबर आहे. जे लोक आपल्यावरती डाऊट घेत आहे तर ते आपल्यावरती का डाऊट घेतात. आता मेक अलाउन्स फॉर म्हणजे काय, तर दुसऱ्यांचे मत आपण विचारात घ्यायला हवं की नेमकं तो असा का बोलतोय, खरंच त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का, आणि जर असेल तर आपण तिथं बदलायला हवं आपलं मत, आणि आपण तो जो बोलतोय त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करायला हवा. का, कारण की तो बरोबर सांगतोय म्हणून. तर इथं वडील त्याला काय सल्ला देत आहे की ज्यावेळेस तुला असं वाटतंय, तुझा स्वतःवरती विश्वास जर तू ठेवला, ज्यावेळेस बाकीचे लोक तुझ्यावरती अविश्वास दाखवत आहेत, पण काय कर, तू त्यांना अविश्वास दाखवण्याचा चान्स पण दे, त्यांच्या पण ज्या काही गोष्टी असेल त्या विचारात घेण्याचा प्रयत्न कर. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग or being lied about, don't deals in lies. आणि जर तू वेट करू शकला, किंवा की ज्या वेळेस तुला खूप वेट करावं लागतंय आणि तू थकत पण नाहीये, टायर्ड म्हणजे काय की थकणे, ते वेट करण्यासाठी तू थकत पण नाही. बघा, याला आपण थोड्याशा वेगळ्या अर्थानं बघू. ज्यावेळेस आपण एखादं आपलं ध्येय निश्चित करतो, ज्यावेळेस आपल्याला दुसरी एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असते, त्यावेळेस नेमकं होतंय काय की आपण आपल्याकडे वेळ नसतो, आपण वेट करत नाहीये, आपल्याला ती गोष्ट लवकर पाहिजे नसते, त्यासाठी आपली धडपड चालू असते. तर पोएट इथं काय सल्ला देतात की ज्यावेळेस असं काहीतरी होतंय, तुला यश मिळवण्यासाठी कदाचित वाट पण बघावी लागेल, आणि जर तू ती वाट बघू शकला आणि तू वाट बघताना तू जर थकला नाही, तरच तू काय करू शकतो, यशस्वी बनू शकतो. याचा पुढे आपल्याला एंडमध्ये हे कळेल. तर काय करायचं आहे, आपल्याला वाट बघायची आहे, मग ते आपला सक्सेस असो किंवा मग आपल्याला जे काही मिळवायचं असेल त्याची वाट बघायची आहे, आणि आपल्याला ती वाट बघता बघता थकायचं नाही आहे. ऑर बिंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. आता बिंग लाईड अबाउट म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीबद्दल इतरांकडून खोट्या गोष्टी बोलणे जाणे. जर तुझ्याबद्दल कुणीतरी खोट्या गोष्टी बोलत आहे, तुझ्याबद्दल कुणीतरी खोट्या गोष्टी पसरवत आहेत, अफवा पसरवत आहेत, त्यावेळेस डोंट डील इन लाईज. आता इथं डोंट डील इन लाईज म्हणजे काय, डोंट डील इन बिंग लाईड अबाउट म्हणजे काय, तर आपल्याबद्दल एखाद्याकडनं खोट्या गोष्टी बोलल्या जाणं. आणि दुसरी गोष्ट, डोंट डील्स इन लाईज, ह्या टोटल लाईनचा मिनिंग काय होतोय ह्या एवढ्या याचा, की खोटे बोलू नका. ज्यावेळेस तुमच्याबद्दल कोणीतरी खोटं बोलतोय, त्याला रिप्लाय म्हणून तुम्ही पण त्याच्याबद्दल असं खोटं बोलू नका, त्याच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरू नका. बरोबर आहे की नाही. जर आपल्याबद्दल कुणीतरी चुकीच्या गोष्टी पसरवतंय तर काय करतात बरेचसे लोक, त्याच्याबद्दल पण चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. तर इथं पोएटला ते सांगण्याचा प्रयत्न करतात की मुलांना, की ज्या वेळेस तुला यश मिळवण्यासाठी वाट बघावं लागते, तर तू ती वाट बघायला पाहिजे, तू त्यामध्ये थकला नाही पाहिजे, परिश्रम तुला अथकपणे चालू ठेवावं लागतील. आणि दुसरी गोष्ट, जर तुझ्याबद्दल कोणीतरी खोटा गोष्टी पसरवत असतील तर त्याचा प्रतिकार म्हणून तू पण खोटं बोलायला नकोय.
पुढच्या लाईनमध्ये काय सांगतात, ऑर बिंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. काय सांगतात की जर तुझा कोणीतरी द्वेष करत आहे, हेट म्हणजे काय तर आपला कोणीतरी द्वेष करणे, जर तुझा कोणीतरी द्वेष करत असेल तर डोंट गिव्ह वे टू हेटिंग म्हणजे काय तर तिरस्काराला बळी न पडणे. डोंट गिव्ह वे टू हेटिंग म्हणजे काय तर आपण काय करायला पाहिजे, तिरस्काराला बळी पडलं नाही पाहिजे. जर आपला कुणी खूप तिरस्कार करतंय तर त्याला बळी न पडता आपण आपलं काम पुढे चालू ठेवायला हवं, असा मॅसेज त्याचे वडील त्याला देत आहेत. अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वॉईज. आता तू जास्त चांगल्या पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट करण्याचा एवढा पण जास्त प्रयत्न नको करू. म्हणजेच काय, डोंट लुक गुड म्हणजे काय तर एकदम परफेक्ट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. अँड नॉट टॉक टू वॉईज, आणि खूप टॉक टू वॉईज म्हणजे काय की अति हुशारी पण तू दाखवू नको. ज्यावेळेस तुझी किंमत कळेल त्यावेळेस ते नक्कीच तुझा विचार करतील. सो जिथं कुठे तू आहेस ते लोक तुला खूप हेट करतात, तुझा द्वेष करतात, आणि त्यावेळेस जर आपण त्यांना आपली हुशारी दाखवायला लागलो किंवा त्यांना आपण आपलं परफेक्शन दाखवायला लागलो तर कदाचित त्यांना ते पचनी पडणार नाही, त्यांना ते आवडणार नाही. तर हा मॅसेज इथं देत आहेत की पोएट काय म्हणतात, जर तू तुझं डोकं शांत ठेवू शकला, जर तू स्वतःला शांत ठेवू शकला, ज्यावेळेस केव्हा शांत ठेवायचं आहे आपल्याला, ज्यावेळेस बाकीचे लोक त्यांच्या अपयशाचा खापर आपल्यावरती फोडतायत. याचा अर्थ काय होत आहे, आपण जर काही चूक नाही केलेली आणि ते आपल्याला त्याच्याबद्दल दोष देत आहेत तर आपल्याला नक्कीच राग येतोय. तर पोएट इथं तेच सांगतात की जर असं घडतंय, कुणीतरी दुसऱ्याच्या अपयशाचा खापर तुझ्यावरती फोडतोय, तर तिथं तू स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न कर. स्वतःवर तू नेहमी तुझा विश्वास ठेव, जेणेकरून काय होईल, केव्हा ज्यावेळेस बाकीचे लोक तुझ्यावरती अविश्वास दाखवत आहेत आणि त्यांना अविश्वास दाखवण्याचा तू चान्स पण दे. त्यानंतर काय सांगतात की तुला तुझं यश मिळवण्यासाठी खूप वाट बघावी लागेल आणि ती वाट बघताना तुला अथक परिश्रम पण करावे लागतील. तर ते परिश्रम पण तुझ्याकडून थांबले गेले नाही पाहिजेत. जर तुझ्याबद्दल कुणी जरी चुकीच्या गोष्टी पसरवत असेल, खोट्या गोष्टी सांगत असेल, तर त्याचा प्रतिकार म्हणून तू पण खोटं बोलायला शिकू नकोस. ही चूक आहे, चुकीचं वागणं आहे. आपल्याबद्दल असं कुणी करतंय म्हणून आपण पण चुकीचं वागायला नाही पाहिजे. त्यानंतर जे लोक तुझा तिरस्कार करतायत त्यांना तुझा तिरस्कार करण्यासाठी अजून जास्त वाव नको देऊ आणि त्यांच्या तिरस्काराला तू बळी पण नको पडू आणि खूप जास्त परफेक्ट दिसण्याचा प्रयत्न पण नको करू आणि जास्त अति हुशारी पण दाखवण्याचा तू प्रयत्न नको करू. सो पुढच्या सांजामध्ये पोएट काय सांगतात, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर्स, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, if you can meet with triumph and disaster and treat those two impostor just the same, if you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken and stop and build them up with worn out tools. सो ह्या सांजामध्ये पोएट काय सांगताय की जर तू स्वप्न बघू शकलास आणि त्या स्वप्नाला तुझा मास्टर बनू नाही दिलंस, म्हणजे काय की आपण तर स्वप्न बघतच आहोत, बरोबर आहे, आपण स्वप्न बघणार आहोत, पण काय होतं की ते स्वप्न आपल्या मनाचा ताबा घेतात. याच्या अगोदर पण आपण डिस्कस केलं की कधी कधी ज्यावेळेस आपण बी स्मार्ट बघितलं होतं तर स्वप्न काय करतात, आपल्या मनाचा ताबा घेतात. पण जर तू ते स्वप्न बघितलेत आणि त्यांना तुझ्या मनावरती ताबा घेऊ दिला नाहीयेस, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, आणि तू जर विचार करतोयस आणि त्या विचारांना तुझा एम नाही बनवत, इफ यू कॅन मीट विथ ट्रियम्फ अँड डिझास्टर, तर ट्रियम्फ म्हणजे काय तर विजय, ज्याचा अर्थ काय तर विजय असा होतो. जर तू त्या विजयाला तुला तो विजय भेटतोय, खूप मोठा असा विजय भेटतोय, आणि डिझास्टर त्याच वेळेस दुसरी वेळेस काय होतं की
खूप सारा आपण काहीतरी मिळवलेलं असतं आणि ते अचानकपणे संपतं, म्हणजेच आपल्याला तेवढाच मोठा फेल्युअर पण भेटतंय. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. आता इम्पोस्टर्स याचा अर्थ काय आहे तर भोंदू. ह्या दोन्ही पण सिच्युएशनला म्हणजे काय, खूप मोठं सक्सेस मिळालं त्याला पण आणि खूप मोठं अपयश मिळालं, ह्या दोघांना पण जर तू सारख्या पद्धतीने ट्रीट करू शकला तर, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ you have spoken, twisted by nails to make a trap for fools, or watch the things you have gave your life to broken and stop and build up them with worn out tools. तर यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला की आपण जे काही सत्य बोललेलं होतो ते जर आपण सहन करू शकलो तर, आता नेमकं याचा अर्थ असा आहे की ट्विस्टेड बाय हा जो वर्ड आहे, ट्विस्टेड बाय, त्याचा अर्थ आहे अर्धसत्य सांगणं. तर होतं काय की आपण जे काही बोललेलं असतो तर बाकीचे लोक काय करतात, त्याचा वापर करतात आणि त्याला थोडंसं बदलून टाकतात, म्हणजेच अर्धसत्य सांगतात. आपण जे बोललेलं असतो त्याचा खूप मोठा पार्ट त्याच्यामध्ये असतो, पण छोटेसे काही वर्ड्स असे असतात की जे आपण बोललेलंच नसतो, ते आपल्याबद्दल चुकीचे असतात आणि ते दुसऱ्या कोणीतरी टाकून दिलेलं असतं. तर ह्या दोन लाईनचा अर्थ आपल्याला वेगवेगळा बघायचा आहे. पहिली गोष्ट, हा ट्रूथ हा वर्ड आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. ट्रूथ ट्विस्टेड बाय, आणि नेव्स म्हणजे काय तर गुलाम या अर्थानं तिथे यूज केलेलं आहे. सो इथं काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ, जर तू ते सत्य पण ऐकायला सक्षम झालास, तू त्याला ऐकू शकलास. कोणतं सत्य? अर्धसत्य, जे दुसऱ्यांनी थोडंसं त्याच्यामध्ये खोटं ॲड करून तुला सांगतायत. आता हे का केलं असेल बरं दुसऱ्या लोकांनी? का तर जे मूर्ख लोक असतात ते ह्या लोकांच्या जाळ्यामध्ये अडकतात आणि मग तुझ्याबद्दल ते काय करतात, वाईट साईट गोष्टी बोलायला लागतात. का तर त्यांना हे अर्धसत्य माहीत असतं, त्यांना हे पूर्ण सत्य माहीत नसतं. तर पोएट इथंच ते सांगतात की तुझ्याबद्दल जर कोणीतरी अफवा पसरवली आहे आणि तू जर तिला ऐकू शकलास तरच, आणि तुझ्या समोर, और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन, तू जीवनभर एखादी गोष्ट उभी करण्यासाठी तुझं जीवन दिलेलं आहे आणि ती गोष्ट तुझ्या समोर संपलेली आहे, तुटलेली आहे, हे जर तू बघू शकला, अँड स्टूप अँड बिल्ड देम अप विथ वॉर्न आउट स्टूल, आणि मग परत तू तिथून सुरुवात केलेली आहे आणि परत ती गोष्ट बिल्ड देम, ओके, हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, बिल्ड देम असा त्याचा अर्थ होतोय. आपल्याला काय करायचं आहे, त्यांना परत उभं करायचं आहे विथ वॉर्न आउट टूल्स. आता वॉर्न आउट टूल्स जे आहे हे एक फ्रेज आहे, याचा अर्थ होता थकलेला. बघा, आपण एक पूर्णच्या पूर्ण लाईफ दिलेली आहे एखादी गोष्ट उभी करण्यासाठी आणि आता ती आपल्या डोळ्यासमोरच आपण ती नष्ट होताना दिसतोय, ती तुटताना दिसते आपल्याला. तर तिला जर आता पुन्हा उभं करायचं आहे तर नक्कीच आपण थकलेले असणार आहोत. तर इथं पोएट तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर काय सांगितलं ह्या सांध्यामधून पोएटनं, काय मेसेज दिलाय की तू जे काही स्वप्न बघणार आहेत त्या स्वप्नांना तुझा मास्टर पण बनवू देऊ नको, जेणेकरून त्याचा त्रास तुला जास्त होणार नाही. दुसरी गोष्ट, तुझे काही थॉट्स बनवलेत त्याच्यात तुला काय करायचं आहे, त्याचा एम पण तुला बनवायचं नाही. तुझ्या जीवनामध्ये खूप मोठं सक्सेस आलं आणि खूप मोठं फेल्युअर आलं तर त्या दोघांना पण तू सारख्याच पद्धतीने ट्रीट केलं गेलं पाहिजे. तुला ते सत्य पण ऐकला आलं पाहिजे जे लोकांनी तुझ्याबद्दल अर्धसत्य आहे, जे मूर्ख लोक आहेत त्यांना जाळ्यामध्ये फसवण्यासाठी सांगितलं गेलेलं ते सत्य जर तू ऐकू शकला आणि तुझ्या डोळ्यासमोर तू हे बघितलंय की तू ज्या गोष्टी उभा करण्यासाठी पूर्ण तुझं जीवन दिलंय ती गोष्ट नुसतं नाबूद होते आणि आता तुला वाटतंय की तिला परत उभा करायचं आहे, पण त्यावेळेस आपण खूप काय झालेलं असणार आहोत, थकलेलं असणार आहोत. तर त्यावेळेस तुला या गोष्टी कराव्या लागतील. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, और वॉक विथ किंग्स
नॉर लूज द कॉमन टच. सो हा एकदम छोटासा सांजा आहे. काय सांगण्याचा प्रयत्न केला इथं पोएटनं, इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. ज्यावेळेस आपण खूप मोठे झालेलो आहात, एखाद्या चांगल्या पदावरती गेलेलो, त्यावेळेस काय होतं की आपल्याला लोकांना बोलावं लागतं. ते लोक आपल्याला ऐकण्यासाठी आलेले असतात आणि मग आपण त्यांच्यासोबत जे काही बोललो आहे तर ते आपल्याला पुरं करावं लागतं. आपण जो काही त्यांना वचन दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करावं लागतं. सो इथं बघा, कीप युअर व्हर्च्यूचा अर्थ काय की तत्वांशी प्रामाणिक राहणे. तुझ्या जीवनामध्ये तू जे काही तत्व ठरवलेले आहेस तर त्या तत्वांशी तू नेहमी काय असायला पाहिजे, प्रामाणिक असायला हवा. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. ज्यावेळेस तू लोकांसोबत बोलतोयस आणि तू जे काही बोलला आहे तू त्या तत्वांशी प्रामाणिक राहतोयस. ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. ओके. सो जर तू खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत राहतोय किंवा राजांसारख्या लोकांसोबत राहतोय, तू जरी खूप मोठा झालेला आहे, पण नॉर लूज द कॉमन टच. पण तुला काय करायला लागेल की सामान्य लोकांसोबत तुझा संवाद तुला टाळावा लागणार नाही, त्यांच्याशी पण तुला संवाद करावा लागेल. इफ नायदर फोज लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. Sorry. If neither foes loving friends can hurt you, if all men count with you, but none too much, if you can feel the unforgiving minutes. सो इथं काय सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुझे जे काही मित्र आहेत त्यांच्यासोबतला जर तू कॉन्टॅक्ट तोडला नाहीस, त्यांच्यासोबत तू नेहमी राहायला लागलास आणि तुझे जे काही मित्रमैत्रिणी आहेत ते जर तुला हर्ट करू शकले नाही आणि तू पण त्यांना काय करायचं नाही, हर्ट करायचं नाही. इफ नायदर फोर्स लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. तुझ्या जे काही प्रेमळ मित्र आहेत त्यांना तुला काय करायचं नाही, त्यांना हर्ट करायचं नाही आहे. तू किती जरी मोठा झालास तरी पण तुला त्यांच्यासोबत तसंच रिलेशन जपून ठेवावं लागेल जसं तू याच्या अगोदर होता. इफ ऑल मॅन काउंट यू बट नन टू मच. की बाकी सगळे लोक तुला कसे असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. सगळ्या लोकांसोबत तू काय केली पाहिजे, वागणूक समान असायला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की काही लोकांना तू खूप जास्त इम्पॉर्टन्स देतोय आणि बाकीच्या लोकांना खूप कमी इम्पॉर्टन्स देतोय. मग मे बी त्यांचं स्टेटस असेल किंवा मग त्यांच्याकडे पैसा नसेल, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या काही लोक आपल्याला आवडत नाही. तर असं नाही झालं पाहिजे की तू काय नाही करायला पाहिजे, त्या लोकांना विषमतेची वागणूक नाही दिली पाहिजे. सगळ्यांना आपण कसं वागायला पाहिजे, सारखेपणानं वागायला पाहिजे. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट्स. का तर आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की वेळ कुणासाठीही थांबत नाही. ओके. सो अनफॉरगिव्हिंग मिनिट्स म्हणजे काय, तर वेळ कुणासाठीही थांबत नाही आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, या सगळ्या लोकांना आपल्याला खूप छान पद्धतीने ट्रीट करायचं आहे. सो या सांजामध्ये प्रोजेक्टनं काय सांगितलेलं आहे की आपण लोकांशी बोललो तर आपण त्यांच्याशी आपल्याच तत्वाशी प्रामाणिकपणा असायला हवा. आपण जे काही बोललोय ते आपण आपल्या कृतीमध्ये पण उतरायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर आपण खूप मोठ्या पदावरती गेलोय तर आपला सामान्य लोकांसोबतचा जो संवाद आहे तो नेहमी चालू असायला पाहिजे. आपल्या मित्रमैत्रिणींना आपण पहिल्यासारखंच वागवायला हवं, त्यांना हर्ट नाही करायला हवं आणि आपण सगळ्या लोकांना समान वागणूक द्यायला पाहिजे. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपला प्रत्येक मिनिट आपल्याला खूप छान पद्धतीने युटिलाइज करायचा आहे, उपयोगात आणायचा आहे. का तर वेळ कुणासाठी थांबत नाही. सो देन नेक्स्ट काय होतं आहे, सो याच्यामध्ये पोएटनं काय सांगितलं की विथ 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन, yours is the earth and everything that's in it, and which is more you will be a man, my son. पोएट लास्टच्या सांजामध्ये काय सांगतात, विथ 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन म्हणजे काय की प्रत्येक क्षणाचा तुला काय करायचं आहे की चांगल्या पद्धतीने
तुला वापर करायचा आहे, प्रत्येक क्षणाचा तुला योग्य वापर करायचा आहे. आणि त्याच वेळेस काय होऊन जाईल की ही जी काही सगळी पृथ्वी आहे ही तुझीच असेल आणि तिच्यामध्ये जे काही आहेत, लोक असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या तुझ्या आहेत. का तर तू सगळ्यांना एवढ्या छान पद्धतीने वागणूक देतोय त्यामुळे. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि हे वरच्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी जर तू केल्या तर तुला एक परिपूर्ण व्यक्ती बनण्यासाठी हे खूप मोठं आहे. ह्या गोष्टी जर केल्या तर तू एक परिपूर्ण व्यक्ती नक्कीच बनशील. आणि ते असा मोलाचा सल्ला आपल्या मुलाला देत आहेत. रुडयार्ड किपलिंग यांनी ही लिहिलेली पोयम आहे. वन ऑफ द बेस्ट पोयम. खूप छान पद्धतीने लिहिले आणि खूप मोठा असा मेसेज दिला आहे की आपल्याला नेहमी शांत असायला हवं. त्यानंतर आपण बाकीच्या लोकांना पण समानतेने ट्रीट केलं पाहिजे. खूप मोठ्या पदावर गेलं आहे म्हणून सामान्य जनतेशी आपला संवाद तुटला नाही पाहिजे. आपण आपले तत्वांशी प्रामाणिक असायला हवं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या, आपला वेळ कुणासाठीही थांबत नाही तर तो वेळ पण आपण युटिलाइज केला पाहिजे आणि प्रत्येक क्षण आपण वापर करायला पाहिजे. त्याच वेळेस जाऊन काय बनशील, तू एक परिपूर्ण असा व्यक्ती बनशील, एक परिपूर्ण असा माणूस बनशील. सो ही होती पोयम इफ, रुडयार्ड किपलिंग यांची. खूप सुंदर पद्धतीने आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने लिहिलेली आहे. थोडे थोडे जड असे वर्ड्स होते पण ते आपण वेगळ्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे. सो त्यामुळे तुम्हाला पोयम समजलेली असेल. आय होप. थँक्यू.